साधी रांगोळी तर सगळेच काढतात, पण श्रावणात तुमच्या देवघराची शोभा वाढवेल अशी शेडेड फ्लावर्स रंगोळी किंवा पानांचा जिवंतपणा आणि फुलांचा खरा खुरा लुक रेडीमेड रांगोळीमध्ये कसा उतरवायचा हे आपण ह्या पूर्ण व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला तर मग शिकूया छोट्या मोठ्या शेडिंग्स आणि छोटे मोठे फुलं आपण कसे बनवू शकतो ते. नमस्ते, मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आपण सर्वात प्रथम पानं आणि फुलं हे रेडी रांगोळीमध्ये उतरवताना एक प्रकार समजून घेऊया. बघा, रेडी रांगोळी म्हटलं तर झेरॉक्स आली, कारण आपल्याला हुबेहूब पानांची ड्रॉइंग जमत नसेल तर आपल्याला प्रिंटआउट लागेल. त्यावर आपल्याला OHP शीट ठेवावी लागते. आपली फुलं आपण ब्लॅक परमनंट मार्करने ट्रेस करून घेतो आणि पानांची शेडिंग करायला सुरुवात करतो. आपलं सिक्रेट मिश्रण आणि त्यामध्ये असलेले पाना फुलांचं आपलं शेडिंग. फूल म्हटलं तर कोणतं फूल आहे आणि त्यानुसार रंगसंगती ठरवता आले पाहिजेत. गुलाब म्हटलं तर रेड आणि लाईट पिंक, गोकर्ण म्हटलं तर आपण निळसर आणि जांभळ्या कलरची शेडिंग, असे काहीसे जे रंगसंगती आहे ते फुलांनुसार ठरलेल्याच असतात. त्या कशा करायच्या किंवा त्याचं प्लॅनिंग कसं करायचं यासाठी हा व्हिडिओ आहे. पहा ना, गुलाब म्हटलं तर त्याचे काही लाईट शेडिंग खालून असतात आणि वरतून त्याच्या खूप डार्क अशा पेटलच्या शेडिंग्स असतात. तर त्यानुसार आपल्याला काम करावं लागतं. वेगवेगळी फुलं वेगवेगळ्या पद्धतीने बनवली पाहिजेत असं माझं मत आहे. आता प्रत्येक जणांचं मत वेगवेगळं असतं. जर पूर्ण रेड तरी केलं असतं ना या फुलाला, तरी पण ती रांगोळी खूपच सुंदर दिसली असती मैत्रिणी. काय ना, हा आपला पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे. आता दोन प्रकारचे शेडिंग जर तुम्हाला करायचे असतील तर त्या फुलाचा आपला आकार, त्या फुलाचं नैसर्गिक रूप आपल्याला फार व्यवस्थितरित्या माहिती असलं पाहिजे, हो की नाही? तरच आपण त्याच्या रंगसंगती ठरवू शकतो आणि आपली काम करण्याची पद्धत ठरवू शकतो. इथे एका गुलाबाला मी तुम्हाला दोन प्रकारच्या शेडिंग्स करून दाखवते. रंग आणि रंगसंगती हे त्या नॅचरल त्याचं जे रूप आहे त्यानुसार ठरवलं तर अतिउत्तम. बघा, आता जर ह्याच्याऐवजी जर आपण जास्वंद घेतलं असतं तर नक्कीच पिवळं जास्वंद बनवायचं आहे की गुलाबी बनवायचं आहे की थोडं रेडिश बनवायचं आहे, हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागेल, हो की नाही? त्यानुसार काम करावं लागेल. पहिला लेअर मारून घ्यावं लागेल आणि ज्या शेडिंगमध्ये पहिला लेअर मारून घेतला आहे अगदी त्याच शेडिंगमध्ये दुसरा लेअरसुद्धा मारावा लागेल. त्याचबरोबर पानांचा शेप, पानांची संगती कशी असली पाहिजे हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. गुलाब आहे, गुलाबाचे पानं ही अगदी डार्क गडद हिरव्या रंगाची असतात, तर इथे म्हणून आपण गडद हिरवा रंग वापरलेला आहे. दोन लेअर सुकून गेल्यानंतर त्यावर आउटलाईन, प्रत्येक पेटल उठून दिसण्यासाठी केली गेलेली शेडिंग आणि प्रत्येक पेटलला केले गेलेलं हायलाईट हे फार गरजेचं आहे. काळा रंग वापरायचा बॉर्डरला की पांढरा रंग वापरायचा हे सुद्धा फुलाच्या त्या लुकवरून आपल्याला ठरवता आला पाहिजे. गुलाब आहे, त्याच्यावर पांढरा रंग अगदी ऑफबीट गेला असता म्हणून इथे काळा रंग वापरला आहे. कॅमलिन पेंट मार्करने ही सुद्धा एक छोटीशी डिझाईन मी ड्रॉ करून घेतली फटाफट OHP शीटवर आणि त्यावर सुद्धा पहिला लेअर मारून ठेवलेला होता. दुसरा लेअर आपल्याला इथे मारून घ्यायचा आहे. आता ही डिझाईन दाखवण्यामागचं पर्पज हे आहे की फुलं म्हटली तर वेगवेगळ्या पद्धतीची फुलं असतात. जास्वंद असतं, अगदी चाफा असतो, म्हणजे रांगोळीमध्ये चाफा, जास्वंद हे फार यूज केलेले जातात, पण अगदी छोट्या पॅचमध्ये. पण फुलं म्हटली ना की दरवाजात, उंबरठ्यावर, पाटाभोवती, ताटाभोवती ही फुलांचाच वापर केला जातो, हो की नाही? तर काहीसं अशा प्रकारे तुम्हाला फुलांच्या शेडिंग्स आणि फुलांच्या पानांच्या शेडिंग्स करता येतील बरं का. आता तुम्हाला हे जमत नाही आहे, पण तुम्हाला हे शिकायचं आहे, तर तुम्ही आमचा 10 आणि 11 जुलैचा पाना फुलांचा रांगोळीचा क्लास नक्की करू शकता, ज्यामध्ये सिक्रेट ग्लू फॉर्म्युला, शेडिंग कशी करायची ह्याचं स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन नक्की केलं जाईल. तुम्हालाही फ्लावर शेडिंग आणि फ्लावर्सच्या रिलेटेड अशा छोट्या मोठ्या डिझाईन शिकायच्या असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या ऑनलाईन क्लासला जॉईन करू शकता. याचं डिटेल डिस्क्रिप्शन आम्ही आमच्या पेजवरून नक्कीच दिलेलं आहे. काय ना, श्रावण स्पेशल पूजेसाठी आणि अगदी छोट्या मोठ्या आपल्या ओकेशनसाठी घरच्या घरी फुलं पानांच्या
रांगोळ्या तुम्ही बनवून ठेवू शकता, ज्या तुम्ही 5 मिनिटात वापरू शकता आणि जी पाहून सगळेच विचारतील, की हाताने काढली आहे की रेडीमेड आहे? आणि उचलूनसुद्धा बघतात कधी-कधी. उचलून पाहतील सुद्धा जर ती खूप छान बनवलेली असेल. हो की नाही? म्हणजेच श्रावणी सोमवार असू द्या, नाहीतर मंगळागौरी असू द्या, ताट जेव्हा आपण मांडतो, त्याभोवती आपण अशा रांगोळ्या नक्कीच ठेवू शकतो. आणि ती जादू कशी करायची ही आपण नक्कीच शिकू शकतो. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? नक्की आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा. डिझाईन कशा वाटल्या? आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे काम, आमच्या डिझाईन्स, आमचे डिटेल डिस्क्रिप्शन, स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन जर तुम्हाला आवडत असेल, तर नक्की कमेंट बॉक्सवरून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असंच काम करण्यासाठी मोटिवेट करतात. धन्यवाद.